तर मित्रांनो इथं लाईनमध्ये सगळे तर चला मित्रांनो इथं ह्या भागात खूप टाइमपास झालेला आहे तर आपल्याला परत भरपूर पुढे जायचं आहे त्यामुळे आपण आता इथून प्रस्थान घेऊयात. आईला लय शुद्ध बोलायला लावलं मी मराठी. जानू ना मैं जानू ना ओ दिल. तर मित्रांनो आता आपण इथून प्रस्थान करण्याकरता पूर्णपणे सज्ज झालेलो आहोत. आईला कायच करू मराठीचा आता पोर हसते ना मराठी ऐकून. तर मित्रांनो तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकता की सगळीकडे नुसतं धुकत झालेलं आहे आणि हा फक्त महाराष्ट्राचा स्टार्टिंग पॉईंट आहे. आणखीन महाराष्ट्राचा आहे थोडंसं वरती. भारत साधारण किती किलोमीटर इथून? आता इथून 4 ते 5 आता इथून फक्त 4 ते 5 किलोमीटरवरती महाराष्ट्राचे सगळे जे पॉईंट आहेत व्ह्यू पॉईंट ते आहेत. तर त्यामुळं आता महाराष्ट्रात मला थोडं मित्रांनो मला खरं सांगतो मला थोडं तामिनी घाटाची आठवण येऊ राहिली याला बघून तरी. तर आता मित्रांनो मेन तामिना घाटचा जो घाट सेक्शन आहे तो सुरू झालेला आहे ना. आता आपण तो भुयार क्रॉस करून बाहेर आलो तर तुम्ही इथं बघू शकता इथं छोटे मोठे दुकाने बसलेले आहे. एक मंदिर आहे आणि मी हे सगळं दृश्य आहे ना आधीच यूट्यूबवरती बघितलं होतं. कारण का मला जेव्हा समजलं भारतने सांगितलं की बुवा आपल्याला महाराष्ट्रात घाटला जायचं आहे तेव्हा मी यूट्यूबवरती थोडेफार ब्लॉग्स बघितले होते की कसं आहे काय आहे काही नाही. तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता काय अप्रतिम असं दृश्य निर्माण झालेलं आहे आणि ढगं तर पार आमच्या समोरच येऊन टेकले आहेत बघा. जसं काय आम्ही स्वयं ढगात आलेलो आहेत आणि एक खड्डे तर राहायला भाऊ नगरला खड्डे आणि इथं सुद्धा खड्डे त्या खड्ड्यांचं काय करावं इकडून तिकडून कशी काढू गाडी. आणि हा जो मी व्हॉइस ओव्हर करतो आहे ना तो कारण का काय झालं माझ्या माईकमधून आहे ना व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला. मी एवढी बडबड केली पण व्हॉइस रेकॉर्डच झाला नाही. त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर करतो आहे. तर बघू याची क्वालिटी कशी येणार आहे काय आहे काही नाही. तर चला तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो थोडंसं पुढं आलो तर तुम्ही इथं अप्रतिम दृश्य बघू शकता. आमच्या उजव्या हाताला पूर्ण महाराष्ट्र घाटचं आहे ना रेंज दिसत आहे. दरी वगैरे पूर्ण डोंगर वगैरे. तर मग आम्ही ठरवलं की इथं बसून थोडंसं गाडी साईडला फोटो वगैरे काढूयात. त्यामुळं आता इथून थोडीशी गाडी मी वळून घेतली आणि एक ठिकाणी लावून मस्तपैकी फोटो कॅप्चर केले टाईमलॅप्स कॅप्चर केला. मी व्हिडिओमध्ये पोस्ट करतो तुम्ही तर बघा. अरे तुम्हाला एक गोष्ट सांगतो एवढा भारी निसर्गरम्य सीन बघून मी एवढा आतून खुश झालो होतो. पण मी आत्ता माझे येण्याचे व्हिडिओ बघितले माईक एवढा जास्त गणला माईक तुम्हाला सांगतो असं वाटतं ते माईक काढून ह्यात दरीत फेकून द्यावा एवढा भयानक माईक गणला. तुम्हाला सांगतो काही ठिकाणी मी विदाऊट माईकचा आलो फक्त म्हणजे कॅमेऱ्याच्या माईकने रेकॉर्ड करत होतो. एवढा भारी आवाज त्याच्यापेक्षा ते भारीच आवाज आलेला आहे. पण मी इथून तिथून जी बडबड केली आत्तापर्यंत सगळी व्यर्थ आहे. आता मला तिथं काहीतरी गाणं लावावं लागेल नाही तर व्हॉइस ओव्हर करावं लागेल. तर मित्रांनो आता इथलचं आपण सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं. मी जरा टाईमलॅप्स वगैरे घेतले इथलचे एकदम भारी टाईमलॅप्स आलेले तुम्हाला सांगतो. आता मी ते व्यवस्थित ॲड करेल. पण मला एवढा माझा डिसमूड झाला आहे ना कारण की आहे ना तुम्हाला सांगतो व्हिडिओचं म्हणजे व्हॉइसच आला नाही राव त्या माईकमधून यायला त्याच्या लयच गणलो गाड्या. मी ते सॅमसंगचं बी घेऊन काहीच खरं नाही आहे आला 25,000 घालायला लागते कोण आता. बस आहे का ते कर सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम हो न जा. इथं दरड कोसळली लेटेस्ट आहे बघा. अरे बापरे दरड बघ कशी कोसळली. तर तुम्हाला सांगतो आत्ता आपण आलो आहे ना आता आपण खूप लकी आहे की आपल्याला जास्त पाऊस नाही लागला. नाही तर तुम्हाला सांगतो इथून सगळं पाणी पडतं. खरे भारत जाता येत नाही इथून जाता येत नाही म्हणजे अक्षरशः घाट बंद करावा लागतो. एवढं जास्त घाटामध्ये पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे मग हे नयनरम्य दृश्य तुम्ही कॅप्चर तुम्ही बघतच आहात. तर मला आता असं वाटतं की समोर जाऊन जास्त काही उपयोग होणार नाही आहे. आपण डायरेक्ट एक कोपरा बघून कुठतरी जेवायला बसू. जेवायला बसायचं ठीक आहे म्हणजे माकडच लय येतो माकडं आहे बाबा येते ना अंगावर वगैरे. चला इथं आपण थांबू थोड्या वेळा इथे जेवण वगैरे करू आणि कणीस वगैरे घेऊ जर खायला. तर मित्रांनो आता इथं आम्ही मस्तपैकी बसलेलो आहे आणि एक कणीस घेतले खायला. आता इथपर्यंतच आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. पुढं काही जास्त काही जाण्याचा पॉईंट नाही आहे. पुढं काही जाऊ ना काही उपयोग नाही आहे. तेव्हा खालून बघा
रस्ता असा नागवडी वळण घेऊन लांबून फिरून इथं कनेक्ट होतो ह्या रोडला. तर आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे भीमाशंकरला. तर भीमाशंकरचं अंतर आहे इथून जवळजवळ 90 किलोमीटर. सध्या तरी मॅप बंद आहे, पण थोडं घाट उतरून आम्ही खाली गेलो ना तर इंटरनेट चालू होईल. अरे याचं संपलं सुद्धा, मी बडबडच करून राहिलो. तर दम घ्यावं, माणसासारखं खावं जरशी माणसात असल्याने, माणसात असल्याने खावं जरशी. तर मित्रांनो आता 1:15 झाले आहेत आणि आपण जेवण वगैरे केलं इथं मस्तपैकी. हे बघा इथंच बसलो होतो कट्ट्यावरती आणि थोडासा पाऊस आला तर मग 5-10 मिनटं आतमध्ये बसलो आणि आता पावसाचा अंदाज घेऊन आम्ही रेनकोट वगैरे घातलेत आणि आता आपण इथून निघतोय. तर चला आता आपण सरळ जाऊयात भीमाशंकरच्या दिशेने आणि थोडं खाली गेल्यावर रेंज मिळाल्यावरती भीमाशंकरचं मॅप लावून टाकूयात. भाई गाडी घेणं सार्थक झालं बुवा आज, खरंच सांगतो तुम्हाला. हे बघा हे असे फालतू ट्रेंड करते, त्याच्यामुळे अशा प्लेसेसला आमच्या घरचे आम्हाला जायला नाही म्हणतात. तर मित्रांनो इथं लाईनमध्ये सगळे का बरं थांबलो येईल नाही आपल्याला. तर मित्रांनो आम्हाला इथं थांबवलं आहे आता. मला वाटलं की काहीतरी आता पोलिसवाल्याने थांबवले म्हणजे की काहीतरी हे असेल, पकडलं असताना आम्हाला, पण नाही. तिथून काहीतरी दरड कोसळण्याचा सीन चालू आहे. तर त्याच्यामुळे तिथून बघा वरती लोक आहेत, तुम्हाला दिसणार नाही तिथे वरती लोक आहेत आणि तिथून काहीतरी दगड खाली टाकते, त्याच्यामुळे इथलचा रस्ता अडवला आहे. तर मित्रांनो आता भरपूर वेळ झाला इथं आम्ही थांबलो आहे. तर फायनली तिकडून इशारा आला की गाड्या सोडा म्हणून. तर आता आपण जातो. ते दरड काढण्याचं काम तिथं कंप्लीट झालं. बहुतेक काही रिस्की वगैरे तिथं झाला असेल त्याच्यामुळे ते काढत होते. तर आता आपण इथून निघूयात. माझा थंबनेलसाठी व्हिडिओ घ्यायचा राहिला, फोटो घ्यायचा राहिला आणि मी रीलसाठी व्हिडिओज घेतले नाही पोरांनो, तुम्हाला सांगतो. रीलसाठी व्हिडिओ घ्यायचे राहील माझे. अरे चला निघले सगळे. तर मित्रांनो हाच तो भाग आहे की जिथं दरड वरतून पडत होते दगड वगैरे, हे तुम्ही बघू शकता. हे बघा हे इथं वरती दगड आहेत जे की त्यांनी वरतून पाडलेत का पडलेत ते काय माहिती आहे का, काय सांगता. दगड पडूनच बहुतेक रस्ता खूप खराब झालेला आहे, एवढ्या वर्षापासून पडत असतील. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी थंबनेलसाठी पण फोटो वगैरे घेतलेले आहेत आणि इथं भरपूर दुकानं आहेत बघा, मॅगी आणि कणीस वगैरेचे. पण आपण इथं नव्हतं थांबलो, आपण मागं थांबलो होतो. तर आता पुष्कळ वाजलेत बघा 1:55, म्हणजे जवळजवळ 2च वाजत आले आहेत. तरी आम्ही आता विचार करणार आहे की बुवा भीमाशंकरला जायचं का कसं. तर मित्रांनो आता आपण एक डिसिजन घेतलेला आहे की आता आपण डायरेक्ट भीमाशंकरला नाही चाललो. आता आपण चाललो आहे ओझरच्या गणपतीला. कारण का भीमाशंकरला गेलो तर आता तिथं जायला आपल्याला 2 तास लागतील. त्यानंतर तिथं गेल्यावर दर्शनाला खूप वेळ लागेल म्हणून आपल्याला लेट होईल जायला. त्याच्यामुळे आपण भीमाशंकरचा प्लॅन कॅन्सल केला. जास्त थांब लागतं. गाडीवर जाते का आणखीन? हेल्मेट पण मागचे घ्यायचं, मागचं घ्यायचं इकडून. तर मित्रांनो आता आपण आलो आहे लेण्यांद्रीच्या इथं खाली आणि इथं गाडी पार्किंगला लावली आहे बघा. आणि आता आपण जाणार आहे वरती. तर वरती जाण्याकरता अर्धा तास वेळ लागतो कारण चढावं लागतं. 350 पायऱ्या आहेत तिथं. तर आपला प्लॅन अचानकच बदलला कारण की काय झालं, भीमाशंकरला जर गेलो तर खूप जास्त वेळ लागेल कारण की आता नंतर आपल्याला नगरला पण जायचं आहे. त्याच्यामुळं वेळ लागेल, रात्र वेळेला पाऊस वगैरे जर लागला त्याच्यामुळं मग ती दिक्कत होऊ शकते. जर पाऊस लागला तर थोडं अवघड पडेल जायला. त्यामुळं चला इथं मित्रांनो रस दिसला उसाचा, तर उसाचा रस पिऊन वरती चढायला सुरुवात करूयात. ते भैया म्हणत होते इथं पुरातत्ववाले आहेत, आर्कोलॉजिस्टवाले, ते इथं पुरातत्व खात्यावाले लोक आहेत. कॅमेरा न्यू देतात की नाही काय माहिती. का 2 रस करा. कॅमेरा नाही चालतो का वरती? चालतो ना, ओके. बरं गपचूप न्यावं लागेल. गपचूप आता तर काही नाही. हां बरोबर आहे. तर मित्रांनो लेण्यांद्री चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे. मैं तो अभी नहीं हिंदी सॉरी.
मी तर लवकर आलो होतो. वरती सिक्युरिटीवाले ते कॅमेरा अलाउड करत नाही म्हणून मी हळू चालू राहिलो. त्या बघा ते तिथं भारत हळूहळू येत होता काय सांगू. ते तिकडं बघा पाऊस पडून राहिला आणि ते पाऊस आमच्याकडे येऊ राहिला असं. जेव्हा पटापटा चढा चला. हे आलं बघा इथंच जायचं आलं जवळ. भावांनो पोहोचलो शेवटी. काय सांगू तुम्हाला 350 पायऱ्या आहेत पण हे बघा शेवटी पोहोचलोच. 3.5 मित्रांनो फायनली पोहोचलो. हे बघा माझ्या मागं. अरे फायनली पोहोचलो बाबा. अरे ठीक आहे. काय वाटलं भारत मला म्हणत होता मी वर चढून डबल वर चढू शकतो. बोलायच्या गोष्टी असतात. भारत शेठ 100% और गाइस वो जो पहाड़ दिख रहा है ना वो वाला सॉरी मित्रांनो ते जे डोंगर दिसतंय ना तर ते साक्षात शिवनेरी किल्ला आपल्या महाराजांचं जन्मस्थान. मी असं होतो म्हणजे तुम्हाला दिसेल आपल्या महाराजांचं जन्मस्थान आहे तिथं. एवढं जवळून बघतोय. आता दुर्दैव जाऊ शकत नाही आम्ही तर नाही नंतर नक्की जाऊ. तर मित्रांनो इथून आत आल्यावरती काय आहे सर्वप्रथम कशाच तरी गाभारा आहे. आता मलाही माहीत नाही काय आहे परंतु तुम्ही बघू शकता अक्षरशः डोंगर हा डोंगर पूर्ण इथे बनवलेलं आहे. तर किती त्या काळी मेहनत म्हणजे हे असणार आहे स्किल्स असणार आहेत. तर मित्रांनो हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा देवारा. तर ते तिथं आतमध्ये गणपतींची मूर्ती आहे आणि हा असा बाहेरून सुंदर असा कलाकृती. ते माकड काय भारी बसलंय बघा मित्रांनो. माकड लयच भारी बसलंय. तर मित्रांनो ही अशी इथलची सुंदर लेण्यांद्री. तर इथलचं आपण बघितलं. आता मला काही इथं ऐतिहासिक गोष्टी जास्त तुम्हाला सांगू शकत नाही. मला देता येत नाही माहिती. त्याच्यामुळे आता आपण लवकर खाली जाऊ. आता ओझरला जायचं आहे. ओझरचं दर्शन करून डायरेक्ट फरार. हे बघा मित्रांनो कसं पाणी पितंय ते. पाणी बघा कसं पितंय. खायला माझी लेसच नाही का तुला पायाची शूजची 3 टाईम. काही धर रे भारत काय बरं लेस निघली परत. मित्रांनो यांचं कडक आहे बरं का. हे 2 जण इकडून या ग्रिलच्या 2 जण पलीकडून घेऊन चालले होते. बापरे बाप सही आहे. भारत दमला का दमला काय खोटं बोलत बरं का. वरती गेला ते असं करत होतं येडपड वाहनाचं. दमलं नाही. इकडं पाहिजे आहे दमला नाही तू. नाही दमला नाही. त्याला म्हणलं आता मित्र काय करायचं भारत ओझरला जायचं का. आयला काय जाऊ वाटा ना गाड्या. मला म्हणतो काय तू काही नाही भारत. हां एवढं तुझं धिप्पाड शरीर आहे असं बैलासारखं म्हणजे कॉम्प्लिमेंट देऊ राहिलो. चेष्टा नाही करत एकदम दणकट देऊ. पण मग असं मग चढायला हापकाला लगेच. अरे हापकलो नाही प्रश्न स्टॅमिना वेगळा असतो. हां मसल सपोर्ट वेगळा असतो. बरं अच्छा मग माझा मसल सपोर्ट जास्त की तुझा काय चला मित्रांनो इथं तर आता गणपती झाला. आता आपण डायरेक्ट चाललोय अहमदनगरला. कारण की ओझरला जर गेलो नगरला जायला आपल्याला उशीर होऊन जाईल. ओझरला काय मी आत्ता जाऊन आलो त्या दिवशी. पुण्याहून जेव्हा आलो ना मी त्या दिवशी ओझरला गेलो होतो. त्याच्यामुळे मग आता ओझरही झालं लेनेंद्रही झालं. तसं माझं भीमाशंकरही झालेलंच आहे पण नाही म्हणून आता जाऊन येऊ परत एकदा नाव घेतलं ते भीमाशंकरला. अहमदनगर 110 किलोमीटर लेफ्ट साइड. चला नगरला. आता तुम्हाला सांगतो कंप्लीट 4:30 वाजलेले आहेत आणि इथून आता 110 किलोमीटर राहिले जवळजवळ नगर. तर बघूयात आता किती वाजतील आपल्याला. मला तर वाटतंय की 6 वाजतील आपल्याला. 6-6:30 जायला. तेरे बिन सान सोन्या कोई ना और लगदा. आणि मित्रांनो मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की माईक लावून जेवढा क्लिअर व्हॉइस आला नाही तेवढा बिना माईकचा आलेला आहे. ही गोष्ट पक्की तुम्हाला सांगतो. मी माईक लावून एवढा पस्तावलो. आत्ता मी नगरवर येताना जेवढं काही बोललो ते सगळं माझं वाया गेलं सगळं. ते काही नुसता विंड नॉईज कॅप्चर झाला आहे. पण ह्या DJIचे स्वतःचे माईक एवढे चांगले की त्यांनी विंड नॉईज कॅप्चर म्हणजे होतो एवढा नाही होत. ते माईक कसे तरी चांगलं झालं.
ऐक चल शिक. तर मित्रांनो आता रायडर चेंज झालेले आहेत. आता मिस्टर भारत बबन गोरे बसलेले आहेत रायडिंग करायला. ते रुसले होते जरा, कारण की मी इथून तिथून मीच गाडी चालवली. आता राहिलं आहे 50 किलोमीटर अहमदनगर जाण्याकरता आणि आता टाईम झालेला आहे 5:45. तर त्याच्यामुळे थोडे रुसले होते माझ्यासोबत, थोडे असे वेगळ्या आवाजात बोलत होते. मी समजून घेतलं की मग याला गाडी पाहिजे. आता मी उतरलो, त्याला गाडी दिली आता चालवली. मित्रांनो आता इथं थोडीशी पाऊस मित्रांनो इथं थोडीशी बुडबुड सुरू झाली. माझ्यासमोर एवढा भारी इंद्रधनुष्य आहे ना, तुम्हाला सांगतो रेनबो. तर हे बघा इकडे सूर्य आहे, सूर्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला रेनबो आहे बघा. हे बघा हा इथून चालू होतोय आणि तो तिकडं संपतोय. कायच दृश्य आहे हे, खूपच मस्त दिसतंय. आणि आता आम्ही काय करतो, पाऊस आहे म्हणून समोर पाऊस चालू आहे नगर जिल्ह्यात. तर आम्ही आता आहे ना रेनकोट घालून घेतो. घालायचं रेनकोट. तर मित्रांनो आता इथं आम्ही शेडच्या खाली थांबलो होतो रेनकोट चेंज करायला. तर मग आता दुपारी जी 4-5 चपात्या राहिल्या होत्या त्या इथं बसून खाऊन घेतो, कारण की आता थोडीशी भूक पण लागलेली आहे. नगरमध्ये गेल्यावरती आपण वडापाव खाऊ, मला खायची इच्छा झाली आहे वडापाव. तर भारत आपल्याला वडापाव खाऊ घालणार आहे नाही भारत. चला जेवून घेऊ आता आपण. तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आत्ताच थोडा वेळ झाला जस्ट पोचलो आहे घरी. तर भाई शेवटी घरी पोचलोच. काही नाही, एवढी मजा आली ना एवढी. आणि जास्त काही लांब पण नाही, म्हणजे जवळजवळ जाऊन येऊन 300 किलोमीटर झालं. म्हणजे मी जर जालन्याला जाऊन वन डे रिटर्न यायचो ना त्यासारखंच झालं. जालन्याला काहीतरी 260 का 270 किलोमीटर जायचे येऊन जाऊन. आणि मग हायवे असायचा काही वाटत नव्हतं. आत्ता पण काहीच नाही वाटलं, एकदम चांगला रोड होता. तर आता काय करतो, लवकरात लवकर याच्यातला डेटा व्हिडिओज वगैरे काय लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून होतो, लगेच करून घेतो. तर मग पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.